विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आपल्याला माहीत असेल की वेलकम 10वी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना 10वीचा अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी, मन एकाग्र कसं करावं आणि एकदा वाचलेलं वर्षभर लक्षात कसं ठेवावं याचं मार्गदर्शन आम्ही करत असतो. या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांशी नेहमी संबंध येत असतो आणि मग विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला गणिता विषय अवघड जातो, काही विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय अवघड जातो, काही विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अवघड जातो, काही विद्यार्थ्यांना हिंदी आणि मराठी हे विषय अवघड जातात. विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे अवघड आणि सोपं काही नसतं. तुमच्याच बरोबरच्या अनेक विद्यार्थ्यांना 10वीच्या वार्षिक परीक्षेत प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळतात. तुम्हाला देखील तेवढे मार्क मिळू शकतात. मात्र आपणच अमुक विषय अवघड किंवा अमुक विषय सोपा असं लेबल लावतो. तर प्रत्येक विषयाशी मैत्री कशी करावी आणि या प्रत्येक विषयामध्ये 90% पेक्षा जास्त मार्क कसे मिळवावे याचं मार्गदर्शन आम्ही या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आज आपण गणिताची मैत्री कशी करता येईल आणि गणित या विषयामध्ये 98 ते 100 पैकी 100 मार्क कसे मिळवता येतील याचं मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिलीपासून तर आता 9वी पर्यंत गणित या विषयाचा अभ्यास केलेला आहे. पण गणिताविषयीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलेलं आहे का? गणित हा विषय वाचायचा किंवा पाठ करायचा नाही, तर गणित हा विषय फक्त लिहायचा लिहायचा आणि लिहायचा आहे. जे विद्यार्थी गणित लिहितात त्यांना गणित सोपा जातो, जे विद्यार्थी फक्त गणित वाचतात त्यांना तो अवघड जातो. त्यामुळे आजपासून एक लक्षात ठेवा, गणित सोडवायचं म्हटलं की वही आणि पेन घ्यायचा आणि दिसलं गणित की लिहून काढायचं, दिसलं गणित की लिहून काढायचं. हे तंत्र जर तुम्ही वापरलं तर 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्हाला गणित या विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळतील. गणित हा विषय वाचायचा किंवा पाठ करायचा विषय नाही, तो थिअरीचा विषय नाही. त्याच्यामध्ये बरीचशी आकडेमोड असते, अनेक फॉर्म्युला असतात. हो, फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकतात, पण त्यात देखील फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा फॉर्म्युला कसा तयार झाला हे जर तुम्हाला समजलं तर फॉर्म्युला देखील लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची गरज तुम्हाला राहणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणित हा विषय करायचा तर गणित सोडवायचं, गणित लिहायचं, स्टेप बाय स्टेप. जशा स्टेप असतील तसं तुम्ही लिहायचं. आता त्याची सुरुवात कशी करायची? तर तुमच्या पाठ्यपुस्तकात जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं सोपी असतात, ती प्रथम तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर जे एक्सरसाइज दिलेले असतात ते देखील तुम्ही सोडवा. हे करत असताना प्रत्येक गणिताची प्रत्येक स्टेप आणि प्रत्येक आकडेमोड तुम्ही केली पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. तुम्ही जर त्यापैकी काहीही सोडून दिलं तर त्याचा फटका तुम्हाला वार्षिक परीक्षेत बसणार आहे. त्यामुळे टेक्स्ट बुकमधील गणित तुम्ही सोडवा, मोठ्या प्रमाणात सोडवा. तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत भरपूर मार्क निश्चित मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी असे असतात की जे गणित पाठ करतात, परंतु गणित सोडवायचे ही अतिशय चुकीची पद्धत आहे. कदाचित आजपर्यंत तुम्ही तसं करत आला असाल, परंतु याच्यापुढे मात्र तसं मुळीच करू नका. याचं कारणच आहे की एक वेळेस तुम्ही 10वीच्या वार्षिक परीक्षेत गणित पाठ करू शकाल, परंतु ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वीला आणि पुढे जाल त्यावेळेस खूप मोठे मोठे गणित असतात, खूप प्रचंड आकडे मोड त्यात असते. मग ती सगळी गणितं तुम्ही कशी पाठ करू शकाल? त्यामुळे गणित हा पाठ करण्याचा विषय नाही, तर गणित हा सोडवण्याचा विषय आहे, गणित हा समजून घेण्याचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक गणित स्टेप बाय स्टेप वहीवर सोडवा, हाच त्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी जे आहेत ते गणित वाचतात. गणित हा वाचण्याचा देखील विषय नाही. तुम्ही ज्यावेळेस गणित वाचतात त्यावेळेस ते सोडवलेलं गणित असतं. त्यामुळे तुम्ही थोडंसं ते गणित वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला हे गणित येत आहे, याच्या स्टेप्स तर आपल्या लक्षात आहे, याची आकडेमोड तर आपल्याला लक्षात आहे. त्यामुळे तुम्ही ते निम्म्यावरच वाचतात किंवा वाचलं तरी लक्षपूर्वक वाचत नाही. त्यामुळे गणित हा जो विषय आहे तो फक्त वाचू नका. वाचल्यामुळे तुम्हाला जरी वाटत असलं तुमच्या स्टेप्स लक्षात आहेत, पण तसं ते नसतं. गणिताचं पुस्तक बंद करा आणि जे उदाहरण तुम्ही वाचत होते ते तुम्ही सोडवायला लागा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अनेक स्टेप्स आपल्या लक्षात नाहीत, अनेक आकडेमोड आपण चुकतो आहोत.
त्यामुळे गणित हा विषय न वाचता गणित हा विषय सोडवणं, वहीवर लिहिणं हाच त्यावरचा एक प्रभावी मार्ग आहे. अनेक विद्यार्थ्यांना गणिताची कॅल्क्युलेशन्स किंवा आकडेमोड करायचं जीवावर येतं, परंतु गणिताचा आत्माच जर कॅल्क्युलेशन आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच्यासाठी देखील तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस, खूप सराव करावा लागेल. प्रत्येक गणित सोडवताना ते स्टेप बाय स्टेप तर सोडवा, परंतु त्यासाठी जी जी आकडेमोड करावी लागेल ती देखील न कंटाळता करा. याचा फायदा तुम्हाला असा होईल की वार्षिक परीक्षेत जेव्हा तुम्ही ते गणित सोडवाल त्यावेळेस तुमची चूक होणार नाही. त्यासाठी आकडेमोड किंवा कॅल्क्युलेशन याचा देखील सराव आपण लिहूनच केला पाहिजे. गणिताचे रिव्हिजन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे प्रत्येक पाठावर फॉर्म्युला शीट बनवायची. गणिताचे जे पाठ किंवा लेसन्स असतात त्या प्रत्येक पाठावर काही फॉर्म्युले असतात. ते फॉर्म्युले तुम्ही एकत्र लिहायचे आणि एक शीट तुम्ही बनवायचे. अशा प्रकारचे फॉर्म्युला शीट रेडीमेड सुद्धा मिळतात, परंतु तुम्ही स्वतः जर ते बनवलेलं असेल तर ते तुम्हाला जास्त चांगलं समजेल. या फॉर्म्युल्यातले फॉर्म्युले लक्षात ठेवा, परंतु ते पाठ करण्याच्या भानगडीत पडू नका. शक्यतो हे फॉर्म्युले कसे तयार झाले हे जर तुम्ही जाणून घेतलं तर हे फॉर्म्युले पाठ करण्याची देखील तुम्हाला गरज राहणार नाही आणि फॉर्म्युला आपल्याला येतो, आपल्याला बनवता येतो, हा जो तुमचा आत्मविश्वास आहे तो वाढेल आणि तुम्हाला गणित सोडवणं अधिक सोपं जाईल. फॉर्म्युला शीट करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक धड्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक उदाहरण सोडवताना या फॉर्म्युलाचा कुठे, कसा आणि का उपयोग करतो हे जर तुम्ही स्वतःला विचारलं तर तुम्हाला गणित सोडवणं म्हणजे खूपच सोपं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी विचारतात की गणिताचा अभ्यास आम्ही कोणत्या पुस्तकांवरून करायचा, काय रेफरन्स बुक आम्ही करायची की काय. तर यावर आमचं सांगणं असं आहे की तुम्ही गणिताचं फक्त जे टेक्स्ट बुक आहे, अधिकृत अभ्यासक्रम तुमचा ज्यात आहे ते टेक्स्ट बुकच खूप जास्त सोडवा. याचं कारण असं आहे की वार्षिक परीक्षेत 70% प्रश्न या टेक्स्ट बुकमधील उदाहरणांवरूनच येतात. लक्षात घ्या, 70% प्रश्न टेक्स्ट बुकवरून येतात. त्यामुळे टेक्स्ट बुकमधली गणित तुम्ही जर सोडवलेले असतील, टेक्स्ट बुकमधला एक्सरसाइज जर तुम्ही केलेला असेल तर 70% अभ्यासक्रम तुम्हाला ऑलरेडीच आलेला असेल, त्याची प्रॅक्टिस झालेली असेल. हां, तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवायचे असेल, तुम्हाला काठिण्य पातळी जर ओलांडायची असेल तर मात्र काही रेफरन्स बुक तुम्ही वापरू शकता. टेक्स्ट बुक शिवाय दुसरा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे. 70% प्रश्न टेक्स्टबुकमधून आणि 30% प्रश्न मागच्या प्रिव्हियस पेपर्समधून येतात. त्यामुळे मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे या वेळ लावून वेळेमध्ये सोडवा, स्टॉपवॉच ठेवा आणि प्रत्येक गणिताला सोडवायला किती वेळ लागतो ते ठरवून त्या वेळेच्या आत आपलं गणित कसं सुटेल याचा सराव करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये देखील हा वेळ पुरू शकेल. गणितात जर पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल तर एक सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुमच्या शाळेत किंवा तुमच्या क्लासमध्ये ज्या टेस्ट होतात त्यापैकी एकही टेस्ट चुकवू नका. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट देताना तुम्हाला नाही म्हटलं तर एक दडपण आलेलं असतं आणि तुम्ही अतिशय सिन्सिअरली ते प्रश्न सोडवत असतात. त्यामुळे या टेस्टमध्ये तुम्हाला कमी मार्क मिळाले तरी चिंता करू नका. याचं कारण असं आहे की या टेस्टमुळे तुम्ही कोणत्या धड्यात वीक आहात, कोणता पाठ तुम्हाला जमलेला नाही किंवा कोणता पाठ अधिक करण्याची गरज आहे हे लक्षात येतं. त्यामुळे कोणतीही टेस्ट ती शाळेतली असो की बाहेरची असो मुळीच चुकवू नका. सगळ्या टेस्ट या तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये मार्क मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे टेस्ट मस्ट बी डन. आणखी एक गमतीचा जर भाग आहे तो मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर संगीत ऐकायची आवड असेल, गाणी ऐकायची आवड असेल तर गाणी ऐकता ऐकता तुम्ही गणित सोडवू शकता. काय करायचं, तुम्ही ज्यावेळेस तुमचा मूड आहे, गाणं ऐकतायत, अशा वेळी वही आणि पेन घ्यायचा आणि गणित सोडवायला लागायचं. मात्र लक्षात घ्या, गणित सोडवताना गाणं ऐकायचं नाही. हा एक सूक्ष्म भेद आहे. तो जर तुमच्या लक्षात आला तर गणित सोडवणं हा देखील तुमच्या दृष्टीने एक आनंदाचा भाग होईल. शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे गणित तुम्हाला जमतं आहे, गणितात तुम्हाला भरपूर मार्क मिळत आहेत असं मनाशी मोठ्याने बोला. 2, 4, 10, 20 वेळा तुम्ही म्हणा. गणिताचं पुस्तक हातात घेतल्याबरोबर, गणिताची वही हातात घेतल्याबरोबर पहिला विचार आला पाहिजे, गणित सोपं असतं, या विषयात मला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे असं तुम्ही ज्यावेळेस म्हणाल
त्यावेळेस तुमचं आपोआप गणिताविषयीचं प्रेम वाढेल आणि गणित देखील तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्यासाठी मदत करेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या 2 मित्रांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. गणित हा विषय सोपा करण्याचा हा आपला मार्ग आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना या मार्गाने मदत करू शकता.